सर्व माझे सच्चे आणि पक्के सहकारी मित्रांनो, मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं. म्हणलं मी काही घडवलेलं नाही, हे घडून आलेलं आहे. मी कोण घडवणार, ते घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. यांनी ते घडवले. जो जे वांछिल तो ते लाहो. काही जण म्हणले मला मशालीवर लढायचं आहे. ओके. काही जण म्हणले घड्याळ पाहिजे, घड्याळ घेऊन टाका. घड्याळाचे कार्यकर्ते घड्याळाबद्दल प्रेम असणारे घड्याळ मागितलं. काही जण म्हणले मग पानाने काय केलं, पान आम्हाला पाहिजे, पान घेऊन उभा राहा. तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथं का नको. ते म्हणले वेगळे तुतारी दोघं गळ्यात आहेच तुतारी. असं हे सगळं जमून आलेलं आहे. हे काही वडून ताणून काही आलेलं नाही. काय वकील साहेब आहेत आमचे बोधले महाराज, बरीच चर्चा झाली. त्याप्रमाणे हे या पद्धतीनं हे सगळं मेळा जमून आलेला आहे. आणि मग ही सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम, सुईचं काम मी केलं. आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही. सत्तेचा धाक दाखवून काम राहिलं बाजूला, पण त्रास, चांगलं काम करणाऱ्याला त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो. विधानसभेच्या आधी जाहीर झालेले 4,000 कोटीचा अजून हिशोबच लागे नाही. कुठे गेले त्याचं ऑडिट करा. खरोखरी 4,000 आले का? कुणाला विचारलं मी त्या गावात काय झालं तर नाहीच म्हणून सांगते ती. कुणाला माहित नसलेले सुद्धा रस्ते काही झालेले आहे. पण त्याच्याशिवाय मला कुठं काही, अरे विकास विकास म्हणजे नुसते 4 रस्ते केले म्हणजे विकास नसतो. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चहूअंगानं फुलला पाहिजे. तो घेऊन आम्ही गेली कित्येक वर्ष पदावर असून नसू काम करत होतो. 4 बिल्डिंग उभा केल्या मी म्हणजे विकास केला नाही, तर 4 चांगली माणसं उभं केली की जे परत 400 करतील अशी माणसं मी उभा केली, बळकट केली. वेगवेगळ्या माध्यमातून केली. कोणाला शिक्षणाची आवड आहे, संस्था काढतो, काढ बाबा. 5-6 तळी बांधलेत मोठी, मध्यम आणि मायनर इरिगेशन इथं. त्याचा आज हजारो लोकांना फायदा होतो. शिक्षण संस्था दिल्या, त्याच्यात नोकरीला लागलेले, तिथे शिक्षण घेऊन परत नोकरीला लागलेले, त्याच्यातनं रिटायर झालेले परत आता आपलेच विरुद्ध उभारते. अरे मी नसती शाळा दिली त्या सुरुवातीला तर तू मुख्याध्यापक झाला असता का बाळा? मला गंमतच वाटते. काय केलं म्हणते ती 40 वर्ष. अहो मी उत्तर बार्शीचा आमदार होतो. ज्यावेळेस शाजीराव पाटील साहेब वारले त्याच्यानंतर पवार साहेबांनी मला सांगितलं की तिकडे सुद्धा तू तेवढंच लक्ष दे. म्हणून मग मी तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेक सहकाऱ्यांना
तिथे प्रोत्साहन दिलं, अनेकांना पदाधिकारी होण्यासाठी मदत केली. मी माणसं मोठी केली आहेत, मी स्वतः मोठा झालेलो नाही. आणि हेच खरं असतं. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, प्रपंचाला लागला पाहिजे. त्याच्या उद्योग जो काही करत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे. त्याला दाबायचं काम करायचं नाही कधी. तुम्ही जेवढे दाबाल तेवढं ते उफाळून येतं. चेंडू जेवढा आदळाल त्याच्या दुप्पट उंच जातो. म्हणून दबावाचं राजकारण कधी कुठं चाललेलं नाही आतापर्यंत. म्हणून तुम्ही सगळेजण एवढ्या विश्वासानं या ठिकाणी आहे. तर काही जणांना कुठेतरी भूक अडकलेला आहे, काहीतरी असेल त्रास. गेला ना बाबा, दिल्या घरी सुखीला. काही सुद्धा आमच्या मनात काही रोष राहणार नाही, ग्रज राहणार नाही, बदलेची भावना राहणार. आणि उठ सूट आपला विरोधक शिवाजी महाराजांचंच नाव, त्यांचे किल्ले काय, निवडणूक कुठली आहे? निवडणूक जिल्हा परिषदेची आहे, पंचायत समितीची आहे. शिवाजी महाराजांनी एका तरी किल्ल्याला आपलं नाव दिलं का? आता महाराज आहेत. 12 पुस्तकं वाचली. पुस्तक किती वाचले? 12. एखादा तरी गुण त्याचा आला तरी पुष्कळ. उत्सुक काय म्हणजे विषय कुठला आहे, काय बोलायचं, मला तर काय हे मुद्दे जर भाषणातले काही त्यांनी बोललेलं माझ्यापाशी आले तर उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही, इतके बालिश. लहान मुलं सुद्धा समजून बोलते ते आजकाल. आता म्हणलं, सांगितलं त्यांनी की मी कुठल्या उमेदवाराला खर्चाचं विचारलं नाही. विचारलं का कुणाला? असं कोण म्हणणार आहे तिथे? हो विचारलं म्हणाल का कोणी? इथं लोकशाही आहे, इथं मोकळ्या मनाने बोलते. त्यांना माहिती आहे हे माणूस ऐकून घेणार आहे. 40 लाख आले, 40 लाख तासगाववरनं जाणाऱ्या मालावर उचल 40 लाख आणली. आता काय तिथं माझ्या आयुष्यात रुपयाशी कधी संबंधच आला नाही गणेश. असं मोकार बोलायची सवय लागली विरोधकाला. आणि मग काय ती कुठं माझ्या मुलाला एवढीच ठेवतो इस्टेट आणि बाकीचे सगळे वाटून टाकतो. काय आलं? तुम्हाला कोणी मागायला तरी आलंय का? मला आहे तुमचा 1 एकर द्या. धाडस तर आहे का मागण्याची? ती काय म्हणते ते, मी माग दरवेळेस गाड्याचं त्या उदाहरण सांगितलेलं होतं. आपल्या तालुका सोडून बाहेरच्या कुठल्या तरी पाटलाचं होतं ते उदाहरण. आपल्या तालुक्यातली पाटलं चांगली ते तुला सोन्याचं कडे घालतो, वर्षभर लेकरा उसाला पाणी दे, तुला पेहराव करतो, सिल्कचा आणतो, पालकुलचा फेटा देतो. पूर्वी होत ते. महिना 2 महिने झाले गडी विचारायचं काय झालं मला सोन्याच्याकडे का पडलं म्हणजे काय घ्या. पण त्याने म्हणायचं मला ते सिल्कचा शर्ट शिवतो म्हणले होते, धोतर सिल्कचं. अरे ते दार धरताना खराब होईल. शेवट ते सगळं ती म्हणतो मालक धोतराचं काय. अरे ते सुद्धा काय अवघड आहे. तर तू दार धरताना चिखलात म्हण. शेवटी ते म्हणतो तुमचं मला काही नको, माझं धोतर तरी मला राहू दे. एवढंच उत्तर आहे त्या प्रश्नाचं. त्यांनी जे केलं भाषण त्याचं. कोण नाचतंय, कुणाची इस्टेट,
आणि असं आज ते सुचलंय का? ह्याच्या आधी का नाही सुचलंय? पण आणि विकासाचं बोलायचं, 40 वर्ष आम्ही केलेल्या सगळ्या गोष्टीवर तर तुम्ही बघताय. तुम्हाला जर ते दिसत नसेल तर आंधळेपणाला म्हणायलाच पाहिजे. एक साधं उरण, कारी तलाव नेहमी भरून लवकर वाहतो, बरोबर आहे पावसाळ्यात. तर ते वाहणारं पाणी ज्याला जास्त कॅचमेंट नाही त्या तळ्यात पाझर तलावात नेण्याचं काम मी केलं आणि त्या खालची जमीन बागली. किरकोळ उदाहरण असे कितीतरी. या तालुक्यातला पहिला सिमेंट बंधारा निळकंठेवर, त्या ठिकाणी निळकंठेश्वराच्या मंदिराच्या खाली पहिला झाला. तिथपासून अनेक सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे या तालुक्यात केले गेले. पण म्हणायचं काय केलं 40 वर्ष? पाणी पिता येते. अनेक गावच्या, जवळजवळ सगळ्या गावच्या पाणी पुरवठा योजना काही काही 2 वेळा 3 वेळा अशा सुद्धा केल्या गेल्या. सगळ्यात सांगायचं तर हे बोलणारे माझे कार्यकर्ते होते. मी नसता पाठिंबा दिला. अरे तुम्ही 2 वेळा आमदार आणि अनेक जण तुमचे बरोबर आहे, ते माझेच कार्यकर्ते, मीच मोठे केलेले. तुम्ही सुद्धा 2दा आमदार झाले, माझा कार्यकर्ता म्हणून मी संधी दिली म्हणूनच झाली. ह्याच्यापेक्षा अजून तुमच्यासाठी काय करायचं? त्यामुळे ही निवडणूक घड्याळ, बाण आणि मशाल या चिन्ह घेऊन उभारलेले आपले सगळे आता उमेदवार 27 तारखेला चित्र स्पष्ट होईल, बरोबर आहे. आणि त्याच्या आधी काल आज आपल्या सगळ्या महाआघाडीच्या सहकार्यांनी ज्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी ज्यांनी अर्ज माघारी घेतलेले त्या सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आता काही ठिकाणी अजून राहिलेले मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की त्या भागातली सगळी सहकार्यांनी त्या आपला उमेदवार फायनल करताना जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र बसून एकत्र निर्णय, आज उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे. आता रविवार उद्या आणि सोमवार, त्या 2 दिवसात तुम्ही तेवढं मनापासून प्रयत्न करून तेवढं मंगळवारी सर्व चित्र स्पष्ट होईल असा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जास्त काही बोलत नाही. आता विकास आणि विकास आता हा मुद्दा 40 वर्ष तर आपण करत आलो आहे, पण इथनं पुढं त्याही पेक्षा जोरात आता तुम्ही हे निवडून येणारे सत्तेतले सहभागी होणारे. त्यामुळं तुम्ही निधी आणणार आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात इथे सर्वजण. आणि त्यामुळे तुम्ही चिंता इथनं पुढे करायचं कारण नाही. रिमोट आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे, पण सेल पण आमच्याकडे आहे. रिमोटला सेल लागतो. तसं काय मी म्हणत नाही, कारण या आपलं भांडण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. कुठल्याही मोठ्या माणसाचं नाव घेऊन टीका करायला किती 1 मिनिट लागत नाही, पण आपली बी तेवढी लायकी असावी लागते. ओळखणारा मी माणूस. त्याच्यामुळे
आपलं भांडण हे विनाशकारी विध्वंसक प्रवृत्ती विरुद्धची आपली लढाई आहे आणि ती आपण लढायची आहे पूर्ण ताकदीने. तुम्ही माझ्यासाठी जीवाचं सगळ्यांनी रान केलं. किती चाळण्या गाळण्या कात्र्या लावून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं 6,500 आपला सगळ्यांचा विजय झाला. किती कात्र्या किती गाळण्या, म्हणजे त्यालाच कात्र्या गाळण्या म्हणायचं. बोगस मतदान लावणे करणे, खोटी नाव, इकडचं नाव तिकडं, तिकडचं नाव इकडं. ते सुद्धा आता नीट लक्षात ठेवा. गावातले कोण आहेत, बाहेरचं कोण आलंय, त्याचा बंदोबस्त करायचा ती तुमच्या पद्धतीनं करा. ते होऊ शकतं. आणि दडपशाही वगैरे इथं कोणतरी म्हणलं भेऊ नका, हे का पेहणारे असतात का गावात? अरे हलगट सुद्धा मारणावर चालताना तिथं हा कधी माघार घेत नसत. गावातल्या गावात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, आणि कोण बाहेर नाही येणाऱ्याची शामत नसते तसं गावात येऊन काय करायचं. आणि तसं करू नये विकून. आणि आता संयमाची भूमिका असल्यामुळे आपणही आपला संयम ढळू द्यायचा नाही. पूर्वी कधी जळू दिला नाही. मधून अधून कसं एखादा जसं ताटाला चटणी लागते किंवा ठेचा लागतो त्याप्रमाणे एखादा दुसरा शब्द जातो, माझा जातो तो जातो. मी परत ते असं बोललोच नाही असं मी म्हणणाऱ्यातला नाही. पण ठामपणे आणि अतिशय ताकदीनं समोरनं प्रलोभन येतील, पैशाचा वापर होईल. आपण त्या कुठल्याही गोष्टीला कधी भीक घातलेली नाही आणि तुम्ही घालणार पण नाही याची खात्री मला असल्यामुळं मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या विजयाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो.